पुढच्या बातमीकडे वळूयात। विठ्ठल मंदिराचं जतन आणि संवर्धनाच्या कामासाठी मंदिर 19 दिवस बंद होतं, पण आजपासून विठ्ठल मंदिर भाविकांसाठी खुलं झालंय। भाविकांना विठ्ठलाचं मुखदर्शन घेता येणार आहे। भाविकांची गर्दी सध्या मंदिर परिसरामध्ये वाढलेली आहे। याचाच आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। 15 मार्चपासून विठ्ठल मंदिराच्या जतन आणि संवर्धनाच्या कामानिमित्त विठ्ठलाचं पदस्पर्श दर्शन बंद होतं, मात्र आजपासून ते पदस्पर्श दर्शन पुन्हा सुरू झालेलं आहे। त्यामुळे आपण आता बघू शकतो की पंढरपूरमध्ये विठ्ठल दर्शनाकरता प्रचंड गर्दी झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे। विठ्ठल दर्शनाची जी रांग आहे ती मंदिरापासून जवळपास 3 ते 4 किलोमीटर लांब गेलेली आपल्याला पाहायला मिळत आहे। आज सकाळीच खरं तर विठ्ठलाची महापूजा झाल्यानंतर 6 वाजता खरं तर या पदस्पर्श दर्शनाला सुरुवात करण्यात आली होती। त्यानंतर जर आपण बघितलं तर हीच ती दर्शनाची रांग अनेक राज्याच्या विविध भागातून असंख्य भाविक खरं तर पंढरपूर विठ्ठल दर्शनाकरता दाखल झालेले आहे। इथलं असेल की विठ्ठलाचं दर्शन खरं तर आता पदस्पर्श दर्शन सुरू झाल्यानंतर भाविकांच्या चेहऱ्यावरती खरं तर आनंद व्यक्त केला आपल्याला पाहायला मिळत आहे। अनेक भाविकांना आनंदाश्रू देखील आवरत नव्हते, मात्र एकंदरीत आज सकाळपासून विठ्ठलाचं पदस्पर्श दर्शन पुन्हा एकदा आता सुरू झालेलं आहे। पंढरपुरातून कॅमेरामॅन विनोद सर, रवी लवेकर, TV9 मराठी।